नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। रथसप्तमी ही 24 जानेवारी 2026 ला आहे। या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, हे व्रत कसं करावं आणि कोणी करावं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीमध्ये सूर्य जेवढा बलवान असतो तितकाच चांगला प्रभाव त्याच्या आयुष्यामध्ये त्याला दिसत असतो। सूर्य नेहमी आपल्या जीवनाला प्रकाश आणण्याचे तसेच चैतन्य निर्माण करण्याचे काम केले जाते, म्हणून सूर्यदेवाची पूजा करणं सुद्धा महत्त्वाचे मानलेले आहे। सूर्यदेवाची पूजा ही विशेषतः रथसप्तमीला केली जाते। या दिवशी सौभाग्य प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी हे व्रत केले जातात, कारण सूर्य हा एक आत्मा आकार मानला जातो। आत्मशक्ती आणि चैतन्य सूर्यापासून आपल्याला प्राप्त होत असते असा याचा अर्थ होतो। रथसप्तमी ही दरवर्षी या तिथीला साजरी केली जाते। पंचांगानुसार रथसप्तमीची जी स्थिती आहे ती सुरू होणार आहे 24 जानेवारी 2026 मध्यरात्री 12:39 सुरू होणार आहे आणि समाप्ती होणार आहे ती 25 जानेवारी 2026 रात्री 11:10 त्याची समाप्ती होणार आहे। आता खरी जी रथसप्तमी साजरी होणार आहे ती 25 तारखेला साजरी होणार आहे, कारण या दिवशी रविवार सुद्धा आहे आणि रविवार असल्यामुळे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानण्यात आलेली आहे। या दिवशी पवित्र स्नान केलं जातं। या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे। तर स्नान जे करायचं आहे त्याचं योग्य वेळ जे आहे सकाळी 5 ते 8च्या आत तुम्ही शुभ ही वेळ मानण्यात आलेली आहे। या वेळामध्ये तुम्ही स्नान करू शकता। त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा कोणताही एका स्टीलचा सुद्धा चालतो, तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये लाल फुलं घालायचे आहे, चंदन मिक्स करायचं आहे आणि ते पाणी आपल्याला सूर्यदेवाला हळूहळू अर्पण करायचं आहे। असं केल्याने काय होतं तर अशी मान्यता आहे की जीवनातील सगळे दोष निघून जातात आणि या दिवशी त्याच पद्धतीने रांगोळी सुद्धा काढल्या जातात। सूर्यदेवांची चित्र हे रांगोळीच्या स्वरूपात काढले जातात, त्याला नैवेद्य दाखवले जाते आणि पूजा सुद्धा केली जाते। तसेच या दिवशी दूध उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे। रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य, तेज, समृद्धी प्राप्त होते अशी सुद्धा मान्यता आहे। आपण जल जेव्हा अर्पण करणार आहे तेव्हा सूर्य उगवता वेळी आपल्याला जल अर्पण करायचं आहे। उगवत्या सूर्याकडे पाहून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। ओम सूर्यदेवाय नमः असा मंत्र म्हणत आपल्याला हळूच पाणी खाली टाकत जायचं आहे। या दिवशी विशेषतः काय केले जाते तर मातीचं जे भांडं असतं तर ते आपण बाहेर जे गवऱ्याचं धूर असते त्यावर ठेवलं जातं आणि ते उतू जाईपर्यंत त्याला तापवलं जातं। हाच नैवेद्य मानला जातो। त्याचबरोबर सूर्यदेवाची जर सेवा करायची असेल त्या दिवशी तर आपण काय करू शकतो तर सूर्यदेवांची 12 जे नाव आहे त्याचा जप करू शकतो। तसेच त्या दिवशी गायत्री मंत्र सुद्धा जप जे आहे ते आपण करू शकतो। आदित्य उदय स्तोत्र म्हणू शकतो, सूर्य अष्टकम म्हणू शकतो, सूर्य कवच याची सुद्धा आपण पाठन करू शकतो। हे सर्व करून अत्यंत प्रभावी सेवा मानण्यात आलेली आहे। तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा किंवा नुसता मंत्र जरी त्या दिवशी म्हटला तरी खूप चांगल्या पद्धतीने सूर्यदेव आपल्यावर प्रसन्न होणार आहेत। तसेच बघा, या दिवशी शक्य असेल तर मीठ जे आहे ते खाल्लं जात नाही, हे मीठ खाणं आपल्याला टाळायचं आहे। तसेच आपल्याला सूर्यदेवाची आराधना करताना किंवा सूर्यदेवानी प्रसन्न राहावं त्याच्यासाठी लाल कपडे जे आहे ते घातले जातात। तर नक्कीच या दिवशी लाल कलरचे कपडे घाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।